आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं भारतीय जनता पार्टीच्या फलटण कार्यालयामध्ये मी प्रथम स्वागत करतो। या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित फलटण तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अमितजी रणवले साहेब आणि सौ उषाताई राऊत आणि सौ ज्योती इंगवले अध्यक्ष शहर, अक्षयजी सस्ते सरचिटणीस, आम्ही सर्व या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत। तरी आपल्या सर्वांचे या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या वतीने या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेत आहोत त्या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत करतो। आज आपल्या भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहात। त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमचा मनपूर्वक स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा आहे की गेल्या 2-3 दिवसांपासून आमच्या विरोधकांचे जे पायाखालची वाळू सरकलेली आणि कशाही पद्धतीचे भाषण, कशाही पद्धतीचे आणि अशा स्वरूपात जे वक्तव्य केले जात आहेत त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। काल परवा कोळकीमध्ये कार्यक्रम झाला, तीच परिस्थिती आता काल निंबोऱ्यात कार्यक्रम झाला, तीच परिस्थिती। निंबोरे गावातल्या कार्यक्रमाला अनेक टीका टिप्पणी झालेल्या आहेत। काम कमी आणि चर्चा जास्त असा विषय यांचा आहे आणि त्यामध्ये निंबोरे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 5 वर्षात काय परिस्थिती, निंबोरे पंचक्रोशीत काय परिस्थिती, फलटण तालुक्यात काय परिस्थिती, ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी या ठिकाणी या पत्रकार परिषद बोलवली। काल आमच्या विरोधी गटाने भूमिपूजनाचा जो कार्यक्रम घेतला, पूर्ण कामं त्यातल्या जवळजवळ 50% कामे ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्यावेळेस खासदार होते तेव्हापासूनची आता आमदार साहेबांच्या काळातून म्हणजे त्याला गती मिळाली अशा स्वरूपात हे कामाचं भूमिपूजन या ठिकाणी ऍक्च्युली आम्ही करायला पाहिजे होतं, परंतु आम्हाला सूचना आहेत की दादांच्या की काम करताना अगोदर काम होऊ द्या आणि नंतर उद्घाटन घ्या, फक्त नारळ फोडून उपयोग नसतो। गेल्या 30-35 वर्ष अशाच प्रकारचे एका कामाचे 10-15 नारळ फोडून या ठिकाणी सत्तेची जी चव घेतली गेलेली सर्वसामान्य जनतेला फसवले गेलेले आहे। आणि अशा परिस्थितीत निंबोरे परिसरामध्ये काल की पहिला जिल्हा परिषद गटाच्या पंचायत समितीची फेररचना झाली आणि पहिला कार्यक्रम निंबोऱ्यातून घ्यायचा, जसा त्यांचा पहिला कार्यक्रम 95 साली झाला असं ते म्हणाले। निंबोऱ्यांनी सुरुवात केली, पाठीमागे राहिली, परंतु त्या निंबोरे गावामध्ये जी कामकाल विकासाची त्यांनी सांगितली गेली त्यामध्ये अनेक कामं, त्यामध्ये ग्रामसचिवालय असेल, आरोग्य जे PSC मंजूर झालेले त्याच्या संदर्भात असेल किंवा आता स्मार्ट शाळामध्ये असेल त्या संदर्भात असेल, अंगणवाडी असतील किंवा अशा अनेक विकास कामं त्यामध्ये घेतलेली आहेत। त्यातली बहुतांश कामं ही दादांच्या माध्यमातून, दादांच्या मुळेच झालेली आहेत हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो। हे मी माझे सगळे पुरावे घेऊन या ठिकाणी आलो। वस्तुस्थिती काल जल्लोषामध्ये निंबोऱ्यामध्ये कार्यक्रम आणि निंबोरे आजोळघर ही वस्तुस्थिती मला मांडायची आज मी या ठिकाणी मांडणार आहे की जे कामांचं भूमिपूजन झालं त्यामध्ये वस्तुस्थिती पाहिली तर जी स्मार्ट शाळा आहे ती स्मार्ट शाळा त्याचं हे पत्र आहे, यामध्ये 13 नंबरला निंबोरे गावची या ठिकाणी मागणी केलेली आहे। हे खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि माहितीचं सरकार असल्यामुळं दादांचा आणि आमदार साहेबांचा कुठलाही शब्द पाडला जात नाही। त्यानंतर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे त्याचं भूमिपूजन ऍक्च्युली दादांनी केलेलं आहे, काम 50% पूर्ण आहे। त्या भूमिपूजन कालचे पुन्हा करण्याचा हक्क काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या केला आणि तो हक्क त्यांच्या नेतृत्वाने पूर्ण त्यांचा केला। हेही पत्र आहे बघा की फलटण तालुक्यातील सर्व जे त्यामध्ये निंबोरे 20 नंबरचं नाव जे आहे ते निंबोऱ्याचं नाव आहे। जे अशा पद्धतीचं काम हे झालेलं आहे। ग्राम सचिवालय
20 साली पत्रव्यवहार करून मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आरोग्याची जी PSCचा जो जागेचा विषय होता त्या संदर्भात फायलिंग या ठिकाणी एवढी मोठी फायलिंग आहे. ही जी फाईल आहे मी पत्रकार बंधूंना PDF पाठवतो. हा सगळा ह्या जागेसाठी केलेला की कशाही पद्धतीत आणि कशाही परिस्थितीत गेल्या 30 वर्षांची जाणून ते आपल्याला करायचं होतं. परंतु दुर्दैवाने दादांचा पराभव झाला. परंतु सुदैवाने पुन्हा आमदार निवडून आले आणि त्यानंतर या सर्व कामांना गती मिळते. तसंच अनेक कामांमध्ये अंगणवाडीचे जे काल बोलले जाते या ठिकाणी नळ पाणी पुरवठ्याला जे जागे उपलब्ध करण्यासाठी जो दादांनी पाठपुरावा केला त्यामध्ये तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीसाठी हा जो हे पत्र आहे आणि हे शासनाकडून दादांना पत्र आलेले तुमच्या मागणीनुसार हे असं आम्ही कंप्लीट करत आहोत. एवढा मोठं पत्र व्यवहार करून आम्ही सर्व पाठपुरावा करून दादांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य सर्व तालुक्यामध्ये केलेले आहे. आणि अशा पद्धतीत असताना जर नेतृत्व असे म्हणजे एवढं नारळ फोडायचा हवा यांना सुटलेला नाही. 30 वर्ष झालं फक्त नारळ फोडले जात आहे. काय परिस्थिती तालुक्याची आणि या वस्तुस्थितीत या विकास कामं जे असतात आजही तुम्ही बघा. परवा दिवशी मी बातमी टाकली काल मला त्यांचे आमच्या गावचे PSI म्हणाले की तुमची कामं तुम्ही दाखवा आणि तुम्ही तुमचं श्रेय घ्या. पण मलाही आदरणीय काकांना सांगितलंय की काका मी चुकीची कामं कधीच करणार नाही. मी हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या तालमीत तयार झालेला पट्ट्या आहे. जे खरं ते खरं खोटं ते खोटं आणि रणजित दादा आणि शमशेर दादांच्या मार्गदर्शनाखाली मी काम माझं पुढे कंटिन्यू सुरू ठेवलेलं आहे. समाजकार्य सुरू ठेवलेले आहे. मी कधीही गावाच्या कुठल्याही याच्यामध्ये गेल्या 5 वर्षात सत्ता नव्हती. कुठला माझा एक अर्ज कुठल्याही ऑफिसला माझा दाखव की तुम्हाला कुठे या ठिकाणी अडवलं कुठल्या परिस्थितीत दबाव टाकला तरीही असल्या गोष्टी आमच्याकडून घडणार नाही करणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असतात की काल माजी सरपंचांनी काय भाष्य केलं. सभापती मॅडम आहेत त्यांनी भाष्य केलं. अजून म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जर माईक पुढे आल्यानंतर कसंही बोलायचं त्याचा उपयोग नाही. ज्यांनी आमच्यावर काल की ही कामं बाबांनी केली ही कामं असं केलं झालं तसं झालं बऱ्याच काही गोष्टी घडल्या. परंतु तिथं मला आवर्जून सांगायचं आहे की त्या ठिकाणी ज्यांच्यावर ज्या पार्टीने अविश्वास आणला तो अविश्वास या अमित रणवरेंनी धीरज कांबळे असतील आमची सर्व टीम असेल आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मिळून आम्ही त्या ठिकाणी अविश्वास पाठवला. का तर आपल्याकडे जर भाजपच्याकडे जर भाजप महायुतीचं सरकार आहे आणि जर सरपंच आपला झाला तर 100% आपल्याला या ठिकाणी गती मिळेल आणि विकास कामं होतील यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी त्यांच्या बाबतीत काल बाबा बोलले की तालुक्यात काय परिस्थिती की कॉन्ट्रॅक्टदार तुमचे हे घेतले जाते कमिशन घेतलं जातं. मला एवढंच आवर्जून सांगायचंय की तुमच्या नेतृत्वाला कदाचित या गोष्टी माहिती आहेत का नाही मला माहित नाही. परंतु तुमच्याच शेजारी बसलेल्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामध्ये जे पत्र आहे हॉटेल जॅक्सनचं 50,000 रुपये थेट पत्र व्यवहार करून सरपंचांनी आपल्या खात्यावर घेतले. तो काय प्रसंग झाला त्यामध्ये मलाही सगळे बाबी माहिती आहेत. त्यातून आणि त्यामध्ये त्यांचं निलंबन झालं. त्यांचं पुन्हा ग्रामपंचायत सदस्यत्व गेलं. त्याच्यानंतर अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं जात आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून जे कमिशन घेतलं जाते या ठिकाणी माझ्याकडे पुरावा त्याच सरपंचांच्या खात्यावरती 50,000 रुपये आणि 10,000 रुपये त्यांच्या मुलाच्या खात्यावरती या ठिकाणी जे सरगर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत जलजीवन मिशन योजनेचे त्याची ही बँक स्टेटमेंट आहे. 50,000 रुपये हे काय आहे? हे कमिशन असेल तर कमिशन सांगावं किंवा कुठं लोकनियोग असं कुठलं काम केलेलं असेल हे पैसे तुमचं ते दाखवावं. कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगावं की हे पैसे कशासाठी दिले. ही वस्तुस्थिती आज ते एवढं मोठं 14 कोटी रुपयाचं काम खासदार साहेबांनी रणजित दादांनी एवढं मंजूर करून आणलं आणि अशा परिस्थितीत अशी परिस्थिती परत पत्रकार मध्ये निविदा काढली गेली निविदा आणि हे तक्रारी आमच्या नाही आहेत. त्यांच्याच गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. त्यांच्याच गटाच्या कार्यकर्त्यांनी माहिती या ठिकाणी असं झालंय पेपर जे लोकमत पेपरचं बिल आहे आणि लोकमत पेपरच्या तिथं जो जनमत सोलापूरचा पेपर आहे
आता तो पेपर मी पहिल्यांदाच ऐकतोय. जनमत त्याच्यावरती निविदा काढली, म्हणजे निविदा प्रसिद्धीची करतात तुमच्याकडे, ती प्रसिद्ध निविदा जनमतला दिली आणि बिल लोकमतला काढले, याची तक्रार या ठिकाणी त्यांच्याच सदस्यांनी यांच्या विरोधात केली होती. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे. आणि वस्तुस्थिती अशी की नेत्यांच्या तालमीत तयार झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही संघर्षातून आज सत्तेत आलेलो आहे. आणि आता सत्तेतून 30 वर्षाच्या बाहेर गेलेल्यांना त्याची म्हणजे काय लक्षात येणार ना त्यांच्या, अशी वस्तुस्थिती या कामांची. आणि अशा परिस्थितीमध्ये मी या सर्व पत्रकारांना मी या झेरॉक्स मी या ठिकाणी निश्चितपणे देईल. आणि यानंतर निलंबन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी आमच्याकडे आल्या, आमच्याकडून परत चौथ्या दिवशी परत तिकडे गेल्या, परत 2 सदस्य आमच्याकडे आले. असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल की निंबोरे ग्रामपंचायतला आतापर्यंत 5 ते 7 ग्रामसेवक बदललेत या 5 वर्षात. काल एक ग्रामसेवक, अतिशय चांगले ग्रामसेवक काल आपल्याला बनकर म्हणून आपल्याला आले होते निंबोरे ग्रामपंचायत. त्यांच्याकडून याच्यामध्ये इलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे आता, त्यामध्ये काही हस्तक्षेप केला, मीटिंग काढली आणि त्यांना सही शिक्के वापरून दबाव टाकून कदाचित असं घेतलं असावं. आणि अशा प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी. अशी वस्तुस्थिती असणारी ही कदाचित त्यांच्या नेतृत्वाला माहित आहे का नाही माहित आम्हाला माहित नाही. आणि त्यानंतर पीएससी मंजुरीसाठी 2020 पासून या ठिकाणी आम्ही झगडतोय. 13/2/2020 चे प्रस्ताव दादा खासदार झाल्यानंतर या ठिकाणी मी यासाठी अनेक आम्ही प्रयत्न केले. आमचे सरपंच, माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, टीम असेल, त्या काळात आम्ही प्रामाणिकपणे कामं केली. आमच्या कुठलाही डाग नाही. त्याच्या अगोदरचं जे तुमचं पाणलोट अभियान होतं, पाणलोट क्षेत्रामध्ये काय भ्रष्टाचार निंबोऱ्यात झाला आहे तो खराडे म्हणून आपले साहेब होते, त्यांना माहिती आहे. त्यांच्यावर तक्रारी कुणी केल्या, कसे झाल्या, हे सगळं यांचंच आहे. ही वस्तुस्थिती. भ्रष्टाचार कोण करतं हे अगोदर नेतृत्वाने जाणून घ्यावं. आणि कमिशन कोण खातं किंवा याचा लेखाजोखा कशा पद्धतीने मांडला जावा, यासाठी माझी नेतृत्वाला विनंती विरोधी की आपण टीका करताना, आमच्या नेतृत्वावर टीका करत असताना थोडस विचार करावा, ही विनंती या ठिकाणी करतो. आता दुसरा विषय झाला की काल माजी सभापती पंचायत समितीतून आमच्या गावातून निवडून आलेल्या. आज भोळची परिस्थिती काय आहे? भोळ गावात रस्ते नाहीत. भोळ गावातली जनता इतकी वैतागलेली आहे. आणि त्याचं प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आला, लोकसभेला आला, दोन्ही वेळेस भोळमधून आम्हाला लीड आहे. निंबोऱ्यात आमचं 500 मताचं लीड आहे. आता निंबोऱ्याच्या जीवावर जर तुम्ही वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटात जर आम्हाला हरवा चालला असाल तर तुम्हाला निश्चितपणे शुभेच्छा आहेत. भोळमध्ये 120 मताचं लीड आहे आणि निंबोऱ्यात 462 मताचं लीड निंबोऱ्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे. आणि अशा हे लीड आम्हाला कशामुळे मिळालं? याचं कारण एकच आहे की जनतेची आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतोय. आमचा गट, आमचा सर्व कार्यकर्ते, आम्ही कधी गट तट न पाहता, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घ्या की आम्ही तरुणवरीने आजपर्यंत किंवा आमच्या टीमने आजपर्यंत अशा पद्धतीचं कधी म्हणजे हे केलं नाही की हा विरोधी किंवा तो इथला आहे, तो तिथला आहे. या बाबतीत बोलायचं झालं तर पंचायत समिती सदस्य यांना माझी विनंती की आपण कारखान्यावरती बोला की दादांचं कारखान्याचं बिल म्हणजे आमच्या कारखान्याची बिलं नीट वेळेत मिळतात का बघा. माझी एक विनंती की निंबोरे परिसरातून ना किती टन ऊस कोणत्या कारखान्याला जातोय त्याची क्रमवारी लावा. स्वराज कारखान्याने आम्हाला आधार दिला. 2012 सालची अक्षरशः आमचं ऊस जाळून नेले गेले होते. काय आमच्या तालुका अध्यक्ष तत्कालीन काँग्रेसचे होते, त्यांच्या ऊस जाग्यावर पुजला. आणि अशा परिस्थितीत या गोष्टीमुळेच दादांनी कारखाना काढला. एकही रुपया कुणाचा घेतला नाही. आणि त्याच्या उलट जर बघितलं तर साखरवाडीची दुर्दशा कारखान्याची जी झाली ना, ती कुणाच्या काळापासून झाली त्याची माहिती तुम्ही जनतेला द्या. कारखाना बंद, साखरवाडी कारखाना बंद अवस्थेत कोणाच्या काळात होता आणि त्यामध्ये काय काय झालं त्याची माहिती नक्की तुम्ही आपण द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही सायकल वाटप कार्यक्रम केला. सायकल वाटपात खोळ पासून इकडे आंधळूर पासून कोरेगाव उत्तर पर्यंत प्रत्येक मुलीला सायकल या ठिकाणी दादांनी मोफत दिली. माझ्या निंबोरे गावात जर 5वी पासून
10वी पर्यंतच्या प्रत्येक मुलीला सायकल दिलेली आहे. आम्ही तिथं तुमच्या राजे गटाचा मुलगा आहे, मुलगी किंवा ह्या गटाची त्या गटाची या पक्ष ही कधीही आम्ही तसं काही केलेलं नाही. स्वराज डेअरीवरती भाष्य झालं, स्वराज कुठे स्वराज कुठे आणि कुठे गेलं काय ते. स्वराज हे इथे उभे केलेलं आहे. आमचे आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी कर्तृत्वावर एक वटवृक्ष लावला. कमिन्स कंपनीच्या आधारावर जर खऱ्या अर्थाने कुणी आम्हाला आधार दिला असेल ना तर तो रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी दिला. निंबोऱ्याच्या महाराणावरती फिरायला जा मोकळं होतं त्या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी डेअरी उभी केली, पण कधी एक रुपया कुणाचा बुडवलेला नाही. आजपर्यंतच्या ह्याच्यातला एक माणूस उभा करा किंवा आम्ही नवरे सगळ्या ताजावर पडवून सगळ्या पदाचा राजीनामा देईल. कुणाचे पैसे कधी बुडवले नाहीत. एकमेव व्यवहार स्ट्रिक्ट असलेली डेअरी या ठिकाणी स्वराज डेअरी होती. काही कारणास्तव झाले असेल, त्यांना वाटलं असेल, पण त्यांचं कर्तृत्व आहे. मला एकच सांगायचंय, आपल्या नेतृत्वाचं कर्तृत्व काय आहे. ज्या सहकारी संस्था श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकरांच्या नावाने आपण जे गेले 35 वर्ष या ठिकाणी मतं मागितली जात आहे, आमचेही स्नेहसंबंध आहेत. श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब यांचे आमचेही स्नेहसंबंध आहेत. याचं कारण हेही तुमच्यासाठी मी सांगतो की आम्ही या ठिकाणी जे श्रीमंत मालोजीराजे साहेबांच्या नावाने जे मतं मागितली जातात त्या महाराज साहेबांच्या आजोळचे गाव म्हणून सांगितलं जातं. 95 साली तुमचं स्वागत ज्या निंबोऱ्यांनी केलं, तुमची एंट्री राजकारणातली निंबोऱ्यातून गेली, काल ऐकायला मिळालं त्याच गावात श्रीमंत मालोजीराजांचं साधं स्मारक होऊ शकलं नाही. किती मोठी दुर्दैव. स्मारक होऊ शकलं नाही. माझ्या गेल्या 30 वर्ष 35 वर्षात फक्त पाठीमागचे 5 वर्ष सत्ता सोडली तर मालोजीराजे महाराज साहेबांच्या नावावरती हे निंबोरे ग्रामपंचायत तुमच्या बरोबर. परंतु ज्या वेळेस लोकसभेचे इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, त्या वेळेस जो विरोधी उमेदवार आहे तुमच्या राजकारणाच्या त्यांना या ठिकाणी लीड मिळालेलं आहे. आणि अशा वस्तुस्थितीमध्ये जर महाराज साहेबांचं सांगायचं झालं, जसे तुमचे आमचे स्नेह संबंध आहेत तसेच हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या घराचेही आमचे संबंध आहेत. याचं कारण आज मी सांगतो, कारण मी रणवरे कुटुंबात आहे. मालोजीराजे ज्यांचे बन्यासाहेब म्हणजे रणजित दादांचे पंजोबा, आदरणीय नेत्यांचे आजोबा बन्यासाहेब नाईक निंबाळकर यांचे थोरले बंधू रघुनाथराव नाईक निंबाळकर आणि या रघुनाथराव नाईक निंबाळकरांचे द्वितीय चिरंजीव म्हणजेच आमच्या निंबोरे गावचे भाचे ज्यांचा आजोळ आहे ते आदरणीय श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब म्हणजे, आणि त्यानंतर त्यांचं नाव नारायणराव आणि ते मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेब महाराज साहेब या ठिकाणी मालोजीराजे महाराज साहेबांना या ठिकाणी दत्तक गेले. म्हणजे आम्हाला दोन्ही घरं नातेगोत्याच्या बाबतीत जवळ आहेत. परंतु राजकारणाच्या बाबतीत बोलाल तर राजकारणाच्या बाबतीत या ठिकाणी आम्ही प्रकल्पने आज 30 वर्ष भोगले, 30-35 वर्ष तालुक्याने भोगले. श्रीराम सहकारी साखर कारखाना जो नावारूपाला आलेला कारखाना होता, त्याची जमीन विकून जर कारखाना चालवायला लागला असेल तर त्याची वस्तुस्थिती काय. श्रीराम सहकारी कारखान्याचे किती टोळे आमच्या निंबोरे भागात ऊस तोडणीसाठी येतात, अजिबात येत नाही, अजिबात नाही. फक्त बोटावर मोजणे इतके लोकांचे ते फक्त ऊस नेला जातो. पण स्वराज कारखाना आमचा हक्काचा कारखाना, निंबोरे पंचक्रोशीचा तालुक्याचा हक्काचा कार्यकर्ता, शेवटचा ऊस जाईपर्यंत आमचा कारखाना सुरू असतो. आणि दादा पेमेंट हे क्लिअर करतात. सर्वांपेक्षा 1-2 रुपये 10 रुपये दर आमचा वाढून दादा देतात, यात आमचं समाधान आहे. शेतकरी बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी विमत मांडतोय. दूध संघाची अवस्था काय आहे. सरकारी दूध संघ अक्षरशः वाट लागली. खरेदी विक्री संघ काय आहे, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीची काय अवस्था आहे, फलटण मधल्या रस्त्यांची अवस्था काय आहे. आज रणजितदादांना स्वाभिमानाने अभिमानाने सांगतो, ज्या फलटणच्या सुपुत्रांनी रस्ते आणले ना, तुम्ही कोण आज तुम्ही वाटा स्टेशन रोड आहे, सातारा रोड, आज या राजापूरच्या मार्गाने जावा. ज्या विलास भाऊने आमच्याकडे प्रवेश केला त्यांना विचारा की रस्ता कसा झालाय. बारामतीच्या दिशेने जावा, त्यांना विचारा की रस्ता कसा झालाय. आपला जो पालखी महामार्ग आहे, अनेक जण म्हणतात पालखी महामार्ग, अहो ज्या जनतेने दादांना निवडून दिलं त्या जनतेने विश्वासाने जो हे केला तेच महायुतीचा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा तो प्रोजेक्ट आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकार महायुतीच्या माध्यमातूनच या ठिकाणी एवढा मोठा रोड, अहो तुमच्या काळात
शिरवळ ते बारामती रस्ता तुम्हाला कंप्लीट करता आला नाही. याचं कारण एक होतं की कॉन्ट्रॅक्टर खाजगी बोलताना बोलतात की आमच्यावर प्रेशर होतं. कशाचं प्रेशर होतं ही वस्तुस्थिती, ही चर्चा ग्रामीण भागात आहे. आणि तुम्हाला डावलण्याचं विधानसभेला एकच कारण आहे की तुम्ही हट्टाने या ठिकाणी खासदारकीला उलटा प्रचार केला. खासदार साहेबांचा पराभव हा फलटणमध्ये अजिबात झाला नाही, अजिबात झाला नाही. माझे सभापतींना एक सांगणं आहे, तुम्ही अभ्यास व्यवस्थित करावा. पराभव हा झाला माळशिरसच्या खालच्या 2-3 तालुक्यांमुळे झाला. ही वस्तुस्थिती. फलटणच्या सुपुत्राने फलटणची रेल्वे सुरू करून दाखवली. फलटणच्या सुपुत्रांनी नीरा देवधरचं पाणी आज तुम्ही म्हणताय 5% फरक आहे. 5% आमदार साहेब फरक का माजी आमदार साहेब फरक का राहिला? नीरा देवगडच्या लाभ क्षेत्रात तुमचं तरडगाव आहे. काय वस्तुस्थिती सांगा मला. वरच्या तांबेपासून आरडगावमध्ये प्रवेश झाले. आरडगावच्या तिथं पाणी जातं का मला सांगा तुम्ही. तुम्ही म्हणताय हिरवळ केली, बाग बगीचे झाले, ऊस झाले, कुठं झालेत? अर्धा टीएमसीच्या पाण्यावर तुम्ही गेले 35 वर्ष राजकारण केलं. पण आमच्या या हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या पट्ट्यानं सुपुत्रानं फलटणच्या सुपुत्रानं या ठिकाणी जे 11 टीएमसीचं नीरा देवगडचं जे पाणी होतं हक्काचं ते आज आणले. काळ्यात कशी काम सुरू आहे. आणि थोड्या दिवस थांबा, थोडा दिवस अजून काढा. विकासाचा महापूर या ठिकाणी फलटणमध्ये थोडी वेळ करा. तुम्हाला आताची परिस्थिती काय झाली? काल निंबोऱ्यातला कार्यक्रम स्टेजवर तुम्ही स्टेज ग्राउंडवर कार्यक्रम गेलं. कुणाचं काम नाही तो घेऊन फट्ट्या करू शकतो. निंबोऱ्या पंचक्रोशी देवच फट्ट्या कार्यक्रम तसे करून दाखवू शकतो. तुम्हाला चेंज करावं लागेल. मोठा बॅनर लावला, सगळं झालं, मंदिरात घेतलं, मंदिरात खुर्च्या टाकावं लागल्या. ही वस्तुस्थिती आज पत्रकार कारण ही कालची भाषणाला सुरुवात झाली. सुरुवातीला सांगितलं की पाऊस आला गेला आणि पाऊस पत्रकार बंधूंना माहिती आहे अजिबात एक टिपका पाऊस आला नव्हता दिवसभरात. संध्याकाळी पण रात्री पण आला नाही. ही वस्तुस्थिती झालेली आहे. आणि वाता निंबाळकर गट जो झालेला आहे गटातून तुम्ही तुमच्या इच्छा आहेत पुन्हा साखरवडी जोड आहे. निंबोरगाव कुठं पण टाका. निंबोरगाव कुठल्याही मतदारसंघात घ्या. तुम्हाला आज चॅलेंज आहे. निंबोऱ्यात कसाच महिना सुट नाही. तुमच्यापेक्षा मतदान हे प्लसच राहणार. आणि हे निंबोरेगाव रणजितसिंह नाईक निंबाळकर, ऍडव्होकेट जिजाबाई रणजितसिंह नाईक निंबाळकर, तानाराजे नाईक निंबाळकर, इंदिराराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हे निंबोरे पंचक्रोशी निंबोरे गाव हा फलटण तालुका आहे. त्यामुळे निंबोऱ्यात जाऊन जर काही कोणी भाषणं केली असतील, मोठा आयोजन आणला असेल तर त्यांना माझं सांगणं आहे ग्राउंड लेवलला तुम्ही कुठल्या स्कीम पोहोचवल्या, कधी पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही निवडून गेल्यानंतर काय तुम्ही केलं? काही केलेलं नाही. तुम्ही आता तिसऱ्यांदा फलटण निंबोऱ्यात आला. ही वस्तुस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचं भले कोण करते? आमदारकीच्या वेळेस तुम्ही प्रचार केला. काल म्हणले की जागा भरायच्या, कमीज कंपनी असे शब्द तुम्ही दिले. अजिबात नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही मला पुरावा दाखवा. तसं तुम्ही जिल्हा बँकेला भरती करतो म्हणून जिल्हा बँकेची भरती आता आलेली आहे. जागा किती आहेत? सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे नेते आमचा आधारस्तंभ अजितदादा पवार साहेबांनी साखरवडीच्या सभेत सांगितलं अरे जागा एवढे आहेत आणि तुम्ही श्रीमंतांनी एवढं हे कसं काय हे केलंय? तुम्ही प्रत्येक गावात ज्या गावात जाईल मी भेटायचो की बाबा आम्हाला मतदान तुम्ही करा 30 वर्ष. ते म्हणायचे थांबा आम्ही उजेडात येत नाही पण काम करणार आहे कारण आम्हाला शब्द दिला जास्त झालं जाता काम. ही वस्तुस्थिती. जिल्हा बँकेत प्रत्येक गावात तुम्ही 50-50 जणांना 50-50 कुटुंबाला शब्द दिले. ही वस्तुस्थिती. किती कामं झाली, किती जणांना ऑर्डर निघल्या. त्याच्यामुळे आता तुम्ही किती गोलगापा मारल्या आणि तुमच्या बगल बच्चांना जे कमीज मध्ये कधी जावं आम्ही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलेलं कधीच नाही. कमीज मध्ये तुम्हाला कालही सांगतो, काल कार्यक्रमाला कमीच्या लोकांना फोन केले. माझ्या शेजारी वाचलेला कार्यकर्ता माझा आहे. तुम्ही काल कबूल केलं की आमची लोक गाव आमची काम तिथं कामाला जाऊ शकत नाही. जमिनीला कमी भावाने आमच्या भागाने आणि उड्या मारायच्या तिसऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर कुठले? कमीज कंपनीला आमचा अजिबात विरोध नाही. आमदार साहेबांनी सांगितलंय, खासदार साहेबांनी सांगितलंय. पण ती कमीज कंपनीच्या खाली जे तुमचे कार्यक्रम चाललेत ना, पत्र आणा, ह्याला भेटा त्याला भेटा, आता थोडस बंद झालंय. परंतु ही वस्तुस्थिती. आणि कमीच्या बाबतीत सांगतो की कमीच्या सर्व जे आपले भूमिपुत्र आहेत, जे आपले तालुक्यातले आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार. 100% राहणार आहे. मी फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका पश्चिम भागाचा अध्यक्ष आहे.
या नात्याने सांगतो की ज्यावेळेस अडचणीच्या प्रत्येक गोष्टीला मी पाठीमागा आहेच आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय, पण आम्ही असलं चमकेगिरीसाठी आम्ही कधी बोलून दाखवत नाही, कधी नाही, दाखवायची गरज नाही. आज जनतेने स्वीकारलंय, तुम्हालाही भविष्यात त्यातल्या निम्मेदारांना स्वीकारावं. काल जी मिटिंगला होती ना, ती 50% मतदार माझे. तुम्ही त्याची हे करा, शहानिशा करा. 50% मतदार आमच्या बरोबरचे. सोपी गोष्ट नाहीये. विकास काम दादांनी आणले. नीरा देवधरच्या बाबतीत सांगायचं झालं तर केवळ निंबोऱ्यासाठी आंदोरी बसणे निंबोऱ्यापर्यंत एक पाटा आणला. तुम्ही चला, पत्रकार बंधूंना मी निमंत्रण देणारच होतो. याची पत्रकार परिषद होऊ द्या. निंबोऱ्यात आजही पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे नीरा देवधरच्या पाट्याचं. त्याचा उल्लेख नाही झाला का? कारण ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं. माझे आमदार साहेब, तुम्ही काल एवढ्या ह्याच्यात की जर गेल्या 15 वर्षात तुम्ही तसं बोलला असता ना, तर विकास प्रचंड झाला असता. परंतु तुम्ही दबावात, तुम्ही सर, मी तुम्हाला आदरणीयच मानतो. म्हणजे तुमचं बोलणं वागणं अतिशय नम्रपणे गेल्या 15 वर्षात होतं. पण काल कोळकीची सभा ऐकली, निंबोऱ्यातली सभा ऐकली, जोमात काय शुभेच्छा आहेत, काही अडचण नाही. त्याच तरडगाव जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे असणार आहेत आणि खासदार रणजितदादा नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली असणार आहेत. दादांनी पक्ष प्रवेश इकडे तिकडे केले, पण दादांनी गद्दारी कोणाशी केली? कोणाच्यात खंजीर खुपासला नाही. अनेक जणांच्यात खंजीर खुपसून तुम्ही कार्यक्रम केला, हा इतिहास आहे. पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही गेला, महायुतीत होता, पवार साहेबांच्या बरोबर गेला, लोकसभेला आतून काम उलट सगळा कार्यक्रम तुमची ते झालं, पण जनतेला ते पटलेलं नाही. तुम्ही पराभव रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा केला नाही, तुम्ही पराभव फलटणच्या जनतेचा केला. फलटणच्या जनतेचा पराभव झाल्यामुळं आपलं काय नुकसान झालंय ते तुम्हाला सर्वांना आपल्याला माहिती आहे. जर आज खासदार दादा निवडून आले असते तर निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की या फलटण तालुक्याचा निंबोऱ्याचं नावच आमच्या केंद्रात गेलं असतं, या अभिमानाची झाली असते. परंतु दुर्दैव, परंतु जनतेला ते पटलं नाही. खंजीर खुपसे राजकारण हे चालत नाही. खंजीर खुपसल्यामुळं जनतेने तुम्हाला नाकारलं आणि विधानसभेला तुमचा पराभव झाला. आज त्यावेळेस 17,000 लीड आहे. आता जमीन आसमानाचा फरक झाला आहे. कसंही झाला, 8 जिल्हा परिषद गट, वरचे 1.5 जिल्हा परिषद गट, कोरेगाव उत्तरचे सगळा सुपडा स्टाफ तुमचा आज होणार आहे. आणि आम्ही आज बसतो सांगतो की आम्ही तर नवरे येणाऱ्या काळात आमची सर्व भारतीय जनता पार्टीची टीम पूर्णपणे पूर्ण क्षमतेने महायुतीचा कुठलाही कोणताही उमेदवार द्या, आमच्या अपेक्षा नाही. आम्ही कुठल्याही पदासाठी 35 वर्षात आम्ही पदासाठी आपटलो. आज काय आपटणार आहे? आज सत्तेत आहोत. आमचा स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान नेतृत्व आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब, आमचे आदरणीय फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय शमशेरदादा नाईक निंबाळकर, आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील, या सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय. सर्वच नेते मंडळी आणि प्रामाणिकपणे लढतोय आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याची चुन नक्की कळेल, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीत आणि आमच्या महायुतीमध्ये आलेल्या काल ओळखीच्या याच्यामध्ये दबाव टाकला जातो की कुणाचं सोन्याचं दुकान बघतो, कुणाचं काय करतो. माझी तुमच्यावर टीका करण्यात एवढी माझी उंची नक्कीच नाही, परंतु मी तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्षही या नात्याने या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो. आता ते आमचे झाले, आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला किंवा त्यांना कुठेही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीशी आमचे नेतृत्व आणि आम्ही सर्व टीम आम्ही ही खंबीरपणे उभं राहू. आणि आम्हाला शिकवणच आमच्या लोकनेत्यांची आहे, इंदुराव नाईक निंबाळकरांची शिकवण आहे. तर होत असेल तर हो, नसेल तर हो. आपल्याला राजकारण नाही करायला तर चालेल, पण कार्यकर्त्याशी ना करायचा नाही. कार्यकर्ता तर आमचा झाला. तुमच्याकडे कार्यकर्ते ते तुमच्याकडून काय येत आहे त्याचं आत्मपरीक्षण तुमच्या गटाने तुमच्या सर्व बदलवाच्यांनी करावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा मी अजून पत्रकार बंधूंना काय विचारायचं असेल तर आपण निश्चितपणे विचारू शकतो.